सांगली जिल्ह्यातील तासगाव नगर परिषदेमध्ये ऐन निवडणुकीत भाजपामध्ये उभी फूट पडली असून भाजपातला अंतर्गत संघर्ष उफाळून आला असल्याचे चित्र दिसून येते. भाजपाचे नेते संदीप गिड्डे पाटील यांनी वेगळी भूमिका घेतली. निवडणुकीत प्रक्रियेमध्ये भाजपा तालुका अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला फाट्यावर मारत मतविभागणीची भूमिका घेतली. राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत आघाडी करण्याच्या सूचना असताना देखील भाजपा तालुका अध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी मनमानी कारभार करत स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतली. तसेच आपल्या उमेदवारांना देखील डावलण्यात आले असा आरोप देखील संदीप गिड्डे पाटील यांनी केला. त्याचबरोबर स्थानिक भाजपाने निवडणूक प्रचारापासून आपल्याला लांब ठेवले आहे, त्यामुळे आपण राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि संजय काकांच्या स्वाभिमानी आघाडीतील उमेदवारांचा प्रचार करणार असल्याची भूमिका संदीप गिड्डे पाटील यांनी जाहीर केली. त्यामुळे ऐन निवडणुकीमध्ये संदीप गिड्डे पाटलांच्या भूमिकेमुळे भाजपाला या अंतर्गत संघर्षाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री महोदयांचं राज्यामध्ये कुठल्याही भाजपच्या कार्यकर्त्याचं मुख्यमंत्री महोदयांचे निर्देश डावलण्याचं आत्ता सध्याला तरी कुणाच्या धमक नाही आहे. परंतु स्वप्नील पाटलांनी मुख्यमंत्री महोदयांचे निर्देश देखील का फाट्यावर मारले हे मला असं वाटतंय की स्वतःला मुख्यमंत्री महोदयांच्या पेक्षा ते मोठं समजत असतील. ते खूप नेते मोठे आहेत, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. निर्णय प्रक्रियेमध्ये इथल्या निर्णय प्रक्रियेमध्ये सुरुवातीपासून त्या ठिकाणी निर्णय घेतल्यानंतर सांगण्यात आले. त्यामुळं मुळात निर्णय प्रक्रियेमध्ये जे काही सामूहिक नेतृत्व आणि जी संकल्पना आहे भाजपची त्या विषयावरती इथं जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रियाच झालेली नाही आहे. मुळात स्वप्नील पाटील हे ग्रामीणचे अध्यक्ष आहेत, त्यांचा तसा शहरशी काही संबंध नाही आहे. शहरातले अध्यक्ष जे आहेत ते स्वातीताई गोविंद सूर्यवंशी आहेत, त्यांनी निर्णय घेणं गरजेचं होतं. परंतु त्यांच्या एकंदरीत अध्यक्षपदाच्या एकंदरीत कार्यामध्ये ढवळाढवळ करून स्वप्नील पाटलांनी हा सगळा खेळ उभा केलेला आहे. हे कुठलीही गोष्ट जर असेल, राजकारण हे बेरजेवरती होतं, वजाबाकीवरती होत नाही. एकमेकाला बाजूला सारून आपल्याला जर पुढे जाता येत असेल असं राजकारणात जर कोणाला वाटत असेल तर ते साफ चुकीचं आहे. भारतीय जनता पार्टीची सध्याला इथली काय नेमकी कुस्ती आहे आणि नेमकं रिंगणात कुठं आहे हा संशोधनाचा विषय आहे. याचं उत्तर मला असं वाटतं 3 तारखेलाच मिळू शकेल.